टोपोग्राफिकल सर्वे येते ना. कशा रेकॉर्डिंग करतोय, नको करूस काय. हॅलो. अरे, कुठलं? स्मॉल स्केलचं बघितलं ते. अरे ते नोट्स नोट्स घे तुला. ह्याला टाकतो थांब. अरे नोट्स नाही, ते असंच क्वेश्चन एमसीक्यूच आहेत सगळे त्यामध्ये. अरे आहेत, थांब माझ्याकडे. टाक मग. ह्यातलं सांग हे काय आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर. 1 ए. 5,000. 1/1:10,000. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर. ए ए 1 सेंटीमीटर. स्टीलचं आहे, स्टील स्ट्रक्चर. हम्म. स्टील स्ट्रक्चर आहे. कुठलं 3 स्ट्रक्चर आहेच की. पण आपलं सर्वेच करायचं म्हणलं. आहे, थांब. ते ना मग असा क्वेश्चन सांग तुम्हाला, तो इंजिनिअरिंग सर्वे येते की ईडीएम सर्वे येते. बॉन्ड टोपोग्राफी सर्वे ना. The survey carried out to fix the boundary of a building site is इंजिनिअरिंग सर्वे येते हा क्वेश्चन. त्याला टाकलं होतं म्हणजे सर्व. बघतो मी, हे सांग मला. काय माहित नाही मला. इंजिनिअरिंग सर्वे येते काय. इंजिनिअरिंग सर्वे काय असतो? अरे डिटेल वाचलं नाही मी त्याचं, एवढं डिटेल नाही माझ्याकडे ते. ऐक सांगतो. एक एक लाईन मध्ये आहे. ऐक ऐक सांगतो ऐक. टोपोग्राफिकल सर्वे काय असतो? एखाद्या एरियाची आपण टोपोग्राफी समजून घेणार. मग टोपोग्राफी म्हटलं ना. तयार करण्यासाठी आपण टोपोग्राफिकल सर्वे करत असतोय. ईडीएम सर्वे काय आहे तुझा? ईडीएम म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मेजरिंग. ठीक आहे. तर ईडीएमच्या मध्ये काय उत्तर भेटणार? डिस्टन्स भेटणार. आणि इथं हम्म, काम काय दिलंय तुला? टू फिक्स अ बिल्डिंग बाउंड्री. हम्म, बिल्डिंग बाउंड्री म्हणजे काय? बिल्डिंग बाउंड्री, बिल्डिंग हे काम कशासाठी? इंजिनिअरिंग वर्क्स येते. बरोबर. बिल्डिंग असेल, ब्रिज असेल, टनेल असेल, रिव्हरचे अलाइनमेंट असेल, कॅनलचे अलाइनमेंट असेल, सॉरी कॅनलचे अलाइनमेंट असेल, हे सगळं तुझं काय तर इंजिनिअरिंग वर्क्स येतात. आणि इंजिनिअरिंग वर्क्ससाठी केलेला टोपोग्राफी. असतो तो इंजिनिअरिंग सर्वे असतो. त्याचं उत्तर जे आहे ते इंजिनिअरिंग सर्वे. इंजिनिअरिंग सर्वे काय बरं. ते नोट्स टाकले तर कुठलं. एक मिनिट. न्यूमेरिकल. न्यूमेरिकल घे न्यूमेरिकल. हे सोपा आहे जरा, पहिलं काय. हे सोपं आहे. होल सर्कल बिर्याणी. सोपं आहे. हा. होय. ठीक आहे मग. लिनियर मेजरमेंट. मला एक सांग. जे काय आपलं ट्रँग्युलेशन सर्वे असतो किंवा प्लेन सर्वे आणि जिओडेटिक सर्वे मध्ये फरक काय असतो सांगू सोपा आहे तर. प्लेन सर्वेला 250 किलोमीटरच्या आत, आणि जिओडेटिक सर्वेला 250 किलोमीटरच्या वर असेल तर तो जिओडेटिक सर्वे असते. अर्थ कर्वेचर प्लेन सर्वे मध्ये ते झालं की डिस्कशन आपले. सांग ना. काय फरक काय पडतोय मग? प्लेन. ते सांगायला लागले की कर्वेचर प्लेन सर्वे मध्ये निग्लेक्ट केलं जाते. जिओडेटिक सर्वे मध्ये कर्वेचर धरलं जाते. हम्म. आणि हा. त्यात अजून एक कन्सेप्ट आहे. जो आर्क असतो ना, आर्क. जर हा. एखादा आर्क लेंथ, ठीक आहे, आर्क लेंथ आणि तुझी स्ट्रेट लाईन. समजा एखादा तू डिस्टन्स मेजर करायला लागलाय असं. हा. असं डिस्टन्स मेजर करायलास आणि तेच स्ट्रेट लाईन मध्ये मेजर केला. तर हा जो डिस्टन्स आहे, डिफरन्स आहे दोन्ही लेंथ मधला म्हणजे आर्क मधला आणि स्ट्रेट लाईन मधला,
हा तुझा 0.01 मीटर पेक्षा जर जास्त हा, झाला राईट राईट राईट, बरोबर. हा. तर ते तुझं जिओडेटिक सर्वेमध्ये जात. हा जो डिफरन्स आहे तो हम्म, 0.01 मीटर पेक्षा जर जास्त झाला डिफरन्स तर जिओडेटिक सर्वेमध्ये जाणार. त्याच्या आत असेल तर प्लेन सर्वे. हाय पॉईंट आहे तेव्हा, ह्याच्यात हाय पॉईंट. हम्म. हे IMP मध्ये लिहिले मी पॉईंट ते नोट्स मध्ये. प्रिन्सिपल्स काय काय प्रिन्सिपल्स काय काय सर्वेचे? होल टू पार्ट, हम्म. आणि म्हणजे त्यामध्ये एरर मिनिमाइज करायचा, आणि आणि दुसरं काय, दुसरं आठवण मध्ये दुसरं काय. एका पॉइंटची पोझिशन सिलेक्ट करण्यासाठी कमीत कमी 2 रेफरन्स पॉइंट दोन लागतात. पॉईंट, हा. दोन रो रेफरन्स पॉईंट लागते, हा. मग आणि एक त्यात अँगल किंवा एक एक पॉईंट. लेंथ एक लेंथ एक अँगल असेल, दोन्ही अँगल असतील, दोन्ही लेंथ असतील असे. त्याचं काय, त्याचं नाव काय प्रिन्सिपलचं? हम्म. प्रिन्सिपलचं ते ना, म्हणजे हेडिंग काय आहे त्याचं? काय त्याच्यात हाय हेडिंग काय, त्या प्रिन्सिपलचं हेडिंग काय आहे, टायटल? त्या प्रिन्सिपलचं ना, हा. प्रिन्सिपलचं हेडिंग हेच आहे की टू फिक्स किंवा टू स्टॅब्लिश एनी वन पॉइंट मिनिमम 2 रेफरन्सेस आर रिक्वायर्ड किंवा 2 रेफरन्स पॉइंट्स आर रिक्वायर्ड असं. हम्म. Objectives: to take measurements to determine the relative position रिलेटिव्ह पोझिशन. of the existing features on or near the ground, to lay out or to mark the position of the proposed structure on the ground, to determine area, volumes and other relative quantities. हे सोडून अजून बरेचसे ऑब्जेक्टिव्ह असू शकतात विथ रिस्पेक्ट टू आपल्या कामाचं जो स्कोप आहे त्या स्कोप वाईज आपण वेगवेगळे पण ऑब्जेक्टिव्ह ठेवू शकतो. म्हणजे आता समजा तू माइंड सर्वे करायला लागलास, माइंड सर्वे मध्ये तुझं ऑब्जेक्टिव्ह काय की खालचं मिनरल स्टोरेज किती आहे ग्राउंड लेवलच्या खालचं, किंवा मिनरल हम्म. मिनरलचे स्पॉट कुठे कुठे आहेत हे शोधणं. तू लँड सर्वे करायला लागलास तर लँडचा एरिया मेजर करणं, लँडवरच्या रिलेटिव्ह पोझिशन्स डिफाईन करणं वेगवेगळ्या आयटम्सचे हे असेल. त्यानंतर मरीन सर्वे करायला लागलास तर तुला मरीन आपली लाईन किती आहे, त्याचं भरती ओहोटी कुठं कुठं होत आहे, त्याचे लेवल्स वॉटर लेवल्स काय असतात हे बघणं. इथे दिले हो प्लेन सर्वे आणि जिओडेटिक सर्वे. हा, कॅन्सल. 10 mm. For distance is less than 10 mm. हे हा, ते बरोबर लिहिलं. अठरा प्लेन point सर्विंग अँगल, तो कोऑर्डिनेशन. arc काढला आणि त्या आर्क लेंथ मधलं आणि तुझ्या चॉर्ड लेंथ मधलं जर हे आहे डिस्टन्स ते 10 mm पेक्षा जास्त आलं तर जिओडेटिक सर्वे. कडवा लागलाय आवाज. नाही. कुठलं तुला बघायचं होतं? हे ऍस्ट्रॉनॉमिकल सर्वे, इंजिनिअरिंग सर्वे, मग अशी जे मी तुला सांगितलं कुठले? रोड, ब्रिजेस, डॅम्स, अरे रिझर्वायर. ते हा. काय आलं? हा. अरे ते डिटेल डिस्कशन तर करूया की, वरवरच कुठं काय. मग कुठलं न्यूमरिकल घे म्हणाले रे. कुठलं करायचं ते तर सांग. आज तुला काय गेटला काय हे पडणार आहे व्हय? तुझं तर एकदा वाचलं की होतं की गेटची न्यूमरिकल एखाद पडलं की नाही तुला? बरं ठीक आहे. ते स्केल स्केल स्केलवरच. हम्म. आर एफ, आर एफ स्केल, स्मॉल स्केल, मीडियम स्केल, काय लार्ज स्केल. ना रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. हा, तेच की आर एफ स्केल. मग
आर एस केल्यावर युनिट नसते ना, युनिटलेस असते. हम्म. आता बघ इथं काय दिलंय नाही. इट इज द रेशो ऑफ द डिस्टन्स ऑन द मॅप टू द करस्पॉन्डिंग डिस्टन्स ऑन द ग्राउंड टेकन ॲज अ सेम युनिट. हा म्हणजे जमिनीवरती जर तू सेंटीमीटर मध्ये मेजर करायलास तर मॅप मध्ये सुद्धा सेंटीमीटर मध्येच तुझं युनिट असलं पाहिजे. म्हणजे तुला सेंटीमीटर मध्येच मेजर केलं पाहिजे. किंवा मॅप हा 1 mm ची लाईन ही जमिनीवरचं जर 10,000 mm दाखवत असेल तर तुझी स्केल काय झाली 1:10,000. नेक्स्ट. ही जे पहिलं असतं हे नेहमी मॅपवरच असतंय. 1 cm is equal to 50 meter. 1 cm on the map represents 50 meter on the ग्राउंड. 50 मीटर म्हणजे काय? 5,000 सेंटीमीटर. तर काय करायचं आहे सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. समजा तुला असा क्वेश्चन दिला 1 mm ऑन शीट इज इक्वल्स इज इक्वल टू 7,000 750 सेंटीमीटर ऑन आर एस 50 कस सेंटीमीटर कशी? फाईव्ह. हे दोन्ही सेम पाहिजेत ना, दोन्ही युनिट सेम पाहिजेत का नाही? तर का नाही? आर एल. तर हे जर तुला कन्वर्जन करताना तू जे म्हणालास ना दोन्ही युनिट सेम पाहिजे, सेम देत नाही त्यांनी काय तुला म्हणजे हा access- कन्वर्जन. तुला कन्वर्ट करायचे. तू जर इथं हा 1:750 असं केलास चुकलास. चुकणार. दुसरं ऑप्शन आला तुला 1:500. तिसऱ्या ऑप्शनला 1:, फिफ्टी. कुठला येणार यातलं बरोबर सांग बघू. थर्ड का फोर्थ का वन. फोर्थ. हम्म. फोर्थ. कसं काय? इंटू 10 केलं त्याला. त्याचं 1 mm सेंटीमीटर, सेंटीमीटर कन्वर्जन मध्ये केलं. किती येते 750 सेंटीमीटरचं MM मध्ये? 1 सेंटीमीटर, एक सेंटीमीटर म्हणजे 10 mm. हम्म. मग 750 × 10. हम्म. चौथं चालू ना ऑप्शन. बरोबर की चौथंच आहे. मी टेस्ट घ्याल तुझी तुझी. टेस्ट घे, टेस्ट घ्या आता. टेस्ट घे तू. हा. बर, पुढचंच की ग्राफिक. तू वाचलायस काय तू हे? हा नाही. आत्ता तुम्हाला पाठवलंयस ना आणि कसं वाचेल? नाही ते म्हटलं तर शिकवतो म्हटलं, बेसिक काय म्हणलं ते. ठीक आहे भाई. ठीक आहे. हा आता हे क्लिअर झालं की ग्राफिकल स्केल. ही जाय तर ती अरे हा आयुष समजली का कशी करायची? होय होय, समजली की. तू शिकवू ना मला, डिस्कस करायचं आपल्याला. मग कर की डिस्कस. मी तुला डिस्कस करायला लावलंय. मी तुला फक्त विचार. पुढं पुढं पुढे घे. ग्राफिकल स्केल काय, ग्राफिकल स्केल काय? Draw on the map so that the map distance corresponds to convenient units of the length of ह्याचं the कन्वर्जन. ground. ही जर RF असेल 1:6,000 त्याचं कन्वर्जन कसं? हा हम्म. one on map is equal to 6,000 on sorry, one on paper is equal to one 6,000 on map. Sorry, चुक. One on map is equal to 6,000 on ground. बरोबर आहे. तर हे वन वन mm is equal to
6000 ऑन ग्राउंड. आता तिथं आपल्याला युनिट दिलेलं नाही ना. समजा तुला असं दिलं आणि खाली ऑप्शन दिले की 1 सेंटीमीटर ऑन ग्राउंड इज इक्वल टू, सॉरी, 1 सेंटीमीटर ऑन मॅप इज इक्वल टू 6000 सेंटीमीटर इन ग्राउंड, किंवा समजा एम एम ऑन मॅप इज इक्वल टू 6,000 mm ऑन ग्राउंड असं जर दिलं, आणि चौथा ऑप्शन दिला तुला 1 युनिट ऑन मॅप इज इक्वल टू 6,000 युनिट ऑन ग्राउंड, चौथा ऑप्शन. युनिट चौथा ऑप्शन येणार. कारण आपल्याला इथे कारण युनिट, त्याला स्केल म्हणून दिलेलं नाही याला. जिथे युनिट दिलेलं नसते तिथे आपण युनिटच म्हणणार ना. हा, राईट. ऍक्च्युली मला सकाळपासून जरा वाचून होतं. स्टॅमिना संपलेला आहे. मीटिंग पण 10 मिनिटात. अरे मला, हा, मीटिंग 10 मिनिट किती असते, किती यायला काय तर. किती एक तासच असते. हा, हा, अर्धा तासाचं एका तासच असते ना. नाही, 1 तासच असं. ठीक आहे. ग्राफिकल स्केल इज द इज graphical scale is a line drawn on the map that so that its map map distance corresponds to the convenient unit of length on the ground. It has the advantage of ground. numerical scales that the distance on the maps can be written by actual scaling even when the map has shrunk. हा, राईट. हिचे हे ऍडव्हान्टेज आहे. हम्म. म्हणजे हे जे स्केल दिलेलं नसते, हम्म. द ग्राफिकल स्केल इज अ लाईन ड्रॉन ऑन द मॅप सो दॅट. आय थिंक मला वाटतं ही ही अशी जी स्केल दिलेली असते ना ह्याच्यावरती, आपण हा, ह्याच्यामध्ये ते श्रिंक. ड्रॉइंग मध्ये शिकलो होतो बघ, हा. अशी छोटी 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 लाईन मारलेली, ती हम्म. स्केल म्हणजे ही ग्राफिकल स्केल. हम्म. चल पुढे घे. स्केल, बिल्डिंग साईड या महत्वाच्या आहेत ना सगळ्या, या विचारू शकतात ते. पर्पज ऑफ सर्वे स्केल आर एफ 1:2. हा, टाउन प्लॅनिंग विजुअल प्लॅनिंग 1 सेंटीमीटर 1:5,000. हे काय तर चुकले, मला स्केलचं इथे काय तर चुकले. एक कुंभा. टाउन प्लॅनिंग रिझर्वर प्लॅनिंग 1 सेंटीमीटर इज 50 सेंटीमीटर टू 100 ये सॉरी गलत मीटर. नहीं, ये यहाँ पे गलत हुआ. सेंटीमीटर ते मीटर पाहिजे ते सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर, आणि इथं जरी सेंटीमीटर असलं तर इथं मग 1:50 यायला पाहिजे, तो 5,000 आले, हे मीटर असणार आहे. हा. ये सेंटीमीटर. रूट सर्वे 1 सेंटीमीटर 10 मीटर टू 60 मीटर, 1,000 टू 6,000. लॉन्जिट्युडिनल सेक्शन वन. याच्यावर पडलं होतं टीपीएल, आता पडलं होतं यातलं सर्वेचं. होती रूट सर्वे होती का स्केल होती? नाही, स्केलवरती पडलं होतं. काय स्केल या चार्ट मधलंच काय ते विचारलं होतं मी, वाचून गेलं नव्हतं मला. क्रॉस सेक्शन. स्केल कन्व्हर्जनचं तर माहिती आहे ना तुला, स्केल कन्व्हर्जन किंवा म्हणजे म्हणजे स्केल आता कुणा कसं सांगायचं. कशाचं काय माहित आहे का? अरे म्हणजे त्या पेपरला स्केल आपण कसं ऍडजस्ट करायचं, किंवा A4 साईजला दिलं असेल तर ते ग्राउंडच म्हणजे आता 1 सेंटीमीटर इक्वल टू, म्हणजे 1 सेंटीमीटर इक्वल 1 मीटर असेल हम्म. तर ते ऍडजस्ट कसं, म्हणजे पेपरला ऍडजस्ट होईल असं कुठलं स्केल कसं घ्यायचं ते. 1 सेंटीमीटर टू 1 मीटर असेल, आणि ते ऍक्च्युअल म्हणजे हा.
ओरिजिनल शीट असेल ना तुझी, तर ओरिजिनल शीट असेल तर हा. काढता येते. आणि समजा तुझा आधीचा प्लॅन A4 वरती होता, आणि नंतर तू तो हम्म. प्लॅन काय केलास, एनलार्ज करून A3 वरती काढलास. हा. पण स्केल कन्वर्जन त्या. स्केल काय झालं, मोठं झालं, पण तुझं मॅप मॅप मोठा झाला, आणि तुझे डायमेन्शन्स तेवढेच राहिले, आणि तुझा जो स्केल दिला होतास तू, ती पण तेवढीच झाली, कारण तू जेव्हाच काढलास. तर A3 वरती काढलास म्हणजे काय झालं, अल्टिमेटली ते डबल झालं. बरोबर. हा. मग ते 1:2, म्हणजे 1:1 मीटर, म्हणजे 1 1 mm इज इक्वल टू 1 मीटर असं जर असेल, किंवा समजा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर एक असं. सेंट. हा. A4 मध्ये तसं होतं. A3 ला A3 ला केल्यानंतर काय झालं, मग ते 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर झालं, किंवा हा. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाफ मीटर झालं. मग तू इकडं 1 सेंटीमीटर मोजायचं, जमिनीवरती 1 सेंटीमीटर 1 मीटर टाकण्याच्या ऐवजी अर्धा मीटर टाकायचं. आणि ते प्रोपोर्शन मध्ये कसं मग मग हे आर प्रपोर्शनच. एफ स्केल मध्ये काय म्हणलंस? अरे आर एफ स्केल मध्ये कन्वर्ट आर एफ स्केल मध्ये कन्वर्ट कसं होणार? हा, मग तेच ना. 1 सेंटीमीटर वन करून एस टू हंड्रेड 100च्या ऐवजी 50 होणार म्हणजे ते. 2:2:50. 1:100, 2:100 किंवा 1:50. हा, राईट. क्रॉस सेक्शन 1 सेंटीमीटर इज 1 मीटर. वन हा, सेंटीमीटर चल. लँड सर्वे. ग्राफिकल. 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर 5 किलोमीटर. 150 किलोमीटर. जिओग्राफिक मॅप. 1 सेंटीमीटर इज टू 5 किलोमीटर टू 150 किलोमीटर. ओके. आता वन 1 सेंटीमीटर एका सॉरी 150 किलोमीटर मध्ये किती सेंटीमीटर येतात हे पण तुला माहित पाहिजे. एक वन लाख सेंटीमीटर सॉरी एक लाख हा. 1 किलोमीटर मध्ये 1 लाख सेंटीमीटर येतो. हा. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. हा. आणि 1000 मध्ये 100 ते पण एका मीटर मध्ये 100. 1000 मीटर. हा. 5 शून्य. 1 लाख. डिस्कस करायला. न्यूमरिकल. अरे ते श्रिंकेज वरची न्यूमरिकल पडतात रे. म्हणजे कसे असतं जर दाखव, म्हणजे मी सांगतो तुला काय काय होते. हाय की पुढे. पुढे की किती हाय त्या टॉपिक मध्ये. कुठं? हा, हे काय आहे? नाही, वर्नियर स्केल स्केल वरच आहे ती. त्या इंडेक्स मध्ये बघितलं होतं. हा, एरर वर एरर. हा, श्रिंकेज फॅक्टर आहे का नाही? A surveyor measured the सर्वेअर मेजर द. A surveyor measured the distance between 2 points marked on the plan to the scale of 1 centimeter to 1 meter, if is equal to 1:1000, and found it to be 50 meter length and 10 meter square area. Later, it is detected that he had used a wrong scale of 1:50. Determine the correct length and the correct area. Okay. सर्वेअर मेजर द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स मार्कड. 50 meter length. Okay. स्टॅमिना चाललाय. 1:50. डोक्यावर. Correct length is equal to wrong scale of 1:550. ओके, म्हणजे त्यांना आधी 1:100 ने केला, पण नंतर त्याला कळलं की ती 1:50चं ड्रॉइंग होतं. नाही नाही,
ते 1:50चं ड्रॉइंग होतं, पण त्याला कॅल्क्युलेशन करताना त्यानं 1:100 मध्ये केला. मग करेक्ट लेंथ किती आली? 100 मीटर आली. आणि त्यानं मेजर केला होता 50, 1:100 मग 1:50 ते डबल होणार. आपण काय करूया, हम्म. एक टॉपिक घेऊया, हम्म. ते वाचायचं आणि संध्याकाळी त्याचं डिस्कशन करायचं. आज केलं पाहिजे, असं होणार नसली. ठीक आहे, चालतंय, काय अडचण नाही.